नागभीड तालुक्यातील बाळापूर येथे रविवारी सायंकाळी गॅसच्या भडक्यामुळे एका घराला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली। या आगीत घराचे आणि संसारोपयोगी साहित्याचे प्रचंड नुकसान झाले असून एका साध्या फोन कॉलमुळे कुटुंबातील सदस्यांचे प्राण वाचल्याची चर्चा परिसरात होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार बाळापूर येथील रहिवासी सचिन खोब्रागडे यांच्या घरी ही घटना सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास घडली। सचिन यांची आई स्वयंपाकघरात काम करत असताना चुलीवरील स्वयंपाकादरम्यान अचानक जवळच असलेल्या गॅसने पेट घेतला आणि मोठा भडका उडाला। काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण करून घरातील साहित्याला कवेत घेतले। दैव बलवत्तर म्हणून प्राण वाचले। ज्यावेळी आग लागली त्याचवेळी खोब्रागडे यांच्या भाचीचा फोन आला। फोनवर बोलण्यासाठी त्या घराबाहेर पडल्या आणि त्याच क्षणी गॅसचा भडका उडाला। जर त्या घरात असत्या तर मोठी जीवितहानी झाली असती। त्यांच्या या सतर्कतेमुळे आणि नशिबामुळे मोठा अनर्थ टळला। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवकांनी तातडीने नगरपालिका प्रशासनाला कळवले। अग्निशमन दलाचे वाहन तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि जवानांनी प्रयत्नांची शर्थ करून आग आटोक्यात आणली। मात्र तोपर्यंत घरातील अन्नधान्य, कपडे आणि इतर महत्त्वाच्या वस्तूंचे मोठे नुकसान झाले होते। या आगीमुळे खोब्रागडे कुटुंब उघड्यावर आले असून त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। शासनाने या घटनेचा त्वरित पंचनामा करून पीडित कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी बाळापूर येथील नागरिकांनी केली आहे।